नमस्कार, आप सभी दर्शकों का CA न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अनुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 148 में। अब 148 में शिवसेना वर्सेस शिवसेना की लड़ाई शुरू है। देखना ये है कि जनता किसे अपना कीमती वोट देती है। लेकिन हमारे पीछे जो तस्वीर देख रहे हैं, प्रमोद शिंदे जी यहाँ चुनाव प्रचार में हैं और शिवसेना के विभाग प्रमुख भी हैं। और पहले निधि शिंदे जी यहाँ की नगर सेविका रह चुकी है, घर घर जा रहे हैं, लोगों से मिल रहे हैं, चुनाव रैली में जुटे हुए हैं। और आज इसी वार्ड में कई बड़े नेता और कार्यकर्ताओं की विजिट थी, उस पर भी चर्चा करेंगे। प्रमोद शिंदे जी, काय सांगणार आहे? तुम्ही लोकांना भेटतायत, प्रचारमध्ये आहेत, काय सांगणार आहे? उत्तम प्रतिसाद आहे प्रचारामध्ये। लोकांना भेटतोय, घरोघरी जातोय, नमस्कार करतोय, मतदान करा म्हणून त्यांना आवाहन करतोय। त्यांच्या डोळ्यामधून, त्यांच्या हसण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या आपुलकीतून कळतं आहे की नाही हे आपल्यालाच मतदान करणार आहेत। त्याच्यामुळे मी निश्चिंत आहे आणि खूप आनंद आहे। या निमित्ताने प्रत्येक घरामध्ये जातोय, मायमाऊली असतील, ज्येष्ठ असतील, त्यांचे आशीर्वाद घेतोय। लहान लहान मुलंसुद्धा प्रचारामध्ये एकदम जोरात मशाल 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 म्हणतात। उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। गव्हाणगाव असेल, आणिक गाव असेल, जे प्लॉट म्हाडा असेल, प्रयागनगर गडकरी असेल, विष्णुनगरला सतत काल आणि परवा आम्ही फिरलो। आज पण विष्णुनगरमध्ये छोटीशी आम्ही सभा ठेवली आहे, लोकांशी संवाद साधणार आहोत। पण खूप आनंद वाटतोय, खूप मजा येते। एक प्रश्न असा आहे की चेंबूर विधानसभा, अनुशक्तिनगर विधानसभा, ह्या विधानसभेत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेजी, रश्मी ठाकरेजी, राज ठाकरेजी ह्या मोठ्या नेत्यांची रॅली आणि सभा आणि त्यांची विजिट चालू आहे, पण तुमच्या वाड्यामध्ये एक पण कोणी आलं नाही काय? नाही, असं काय नाही। त्यांच्या सभांचं नियोजन मीच करतो, मी विभाग प्रमुख आहे आणि एवढ्या ठिकाणी उमेदवार आहेत। उद्धवजींचा मला आशीर्वाद आहे ना, आदित्यजींचा मला आशीर्वाद आहे, सर्वांनाच आहे। नियोजन मीच केलं आहे आणि मुद्दामून इतरांना, उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळावी म्हणून मी उद्धवजींना विनंती केली। त्यांनी मला सांगितलं होतं की 148ला, तर मी साहेबांना विनंती केली, साहेब भरपूर तुम्हाला फिरायचं आणि वेळेची पण मर्यादा आहे ना। त्याच्यामुळे माझे सर्व इतर जे सहकारी जे नगरसेवक आहेत, निवडणुकीला उभे, पुन्हा मनसेचे पण माझे मित्र सर्व उभे आहेत, त्यांच्याकडे मी त्यांना विनंती केली। आज अनिल देसाई येत आहेत ना, सभामध्ये येत आहे? हां, सभेमध्ये येत आहेत। आज वाशीनाकाला पण एक सभा होती, पण तुकाराम कातेंनी काय सांगितलं तुम्हाला माहीत पडलं असेल? नाही, मी आता बघा, मी सुरुवातीपासून माझी भूमिका आहे, कोण काय बोलतं आहे हे बघण्यापेक्षा मी ह्या कमी कालावधीमध्ये किती लोकांपर्यंत पोचेन, किती जणांशी संवाद साधेन, किती जणांना भेटेन, त्याच्यावर माझं लक्ष आहे। कोण काय बोलत असेल 15 तारखेनंतर त्याची माहिती घेईन आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर भरपूर दिवस आहेत ना। आता दिवस कुठले आहेत लोकांना भेटण्याचे, लोकांशी बोलण्याचे, आणि सर्व हे जी लोक आहेत ना, ही प्रेमाने बांधलेली आहोत आम्ही, आणि प्रेमाच्या पुढे यांची जी धनशक्ती आहे ती चालणार नाही। आता ऐकायला येतं, कोण म्हणतं की अरे इथे साड्या वाटत आहेत, कोण म्हणतं इथे मंडळांना काहीतरी पैशाचा आमिष दिला जात आहे। मी सांगितलं सर्वांना की ज्यांना जे काय करायचं आहे ते करू दे, मी कुणाची साधी तक्रार पण करणार नाही। माझं आणि लोकांचं आणि सर्व जातीतल्या, धर्मातल्या, प्रांतातल्या लोकांशी माझं नातं जे काय आहे ना प्रेमाचं, ते तुम्हाला 15 तारखेला दिसणार। 15 तारखेला मतपेटीत आमचे ऋणारोप बंद आहे तो, आम्ही एवढे वर्ष काम करतो ना, तर आम्ही खूप निश्चिंत आहोत। आम्हाला माहिती मतलब चुहा तयारी आहे? नाही, कसं आहे, आम्ही काय बघा, आता ही जी मंडळी आहेत ही आता मतदान आहे म्हणजे निवडणुकीला उभे आहेत, लोकशाही आहे म्हणून ते त्या ठिकाणी येत आहेत, हरकत नाही। परंतु आम्ही म्हणजे 1998 पासून मी स्वतः शाखाप्रमुख असल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवतो आहे। 2017 ते 22मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निधी शिंदे यांनी खूप समस्या या ठिकाणी सोडवलेल्या आहेत, आणि त्याच्यानंतरचा जो 3.5 पावणे 4 वर्षाचा काळ आहे, आमचं कार्यालय हे सतत लोकांसाठी उघडं होतं, आता पण आहे, आणि आम्ही काम करतो आहे। त्याच्यामुळे आता आलेल्या माणसांबद्दल मी त्यांच्यावर बोलणं हे मला वाटतं बरोबर होणार नाही। आमचं फार लोकांशी छान संबंध आहेत। वार्ड क्रमांक 148मध्ये मला असं वाटतं की 20-25 उमेदवार उभे आहेत बरसाटी मेटर सरकार, किती आहेत? मला माहीत नाही, खरंच सांगतो, मला माहीत नाही। त्या दिवशी मी वैध आणि अवैध त्यावेळेला 26 जणांची संख्या होती, आता काही जणांनी माघार घेतली असेल तर ती मला वाटतं 19 संख्या असावी, परंतु उमेदवार कोण आहेत याच्याकडे मी लक्ष देत नाही। मला माहिती आहे की उद्धवजींचा, राजजींचा आणि लोकांचा उमेदवार या ठिकाणी
प्रमोद शिंदे आहे. निवडून येणार म्हणजे येणारच. म्हणजे काय सांगणार? म्हणजे 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 निवडून आणणार कोण? तर एक तर आमचे निष्ठावंत शिवसैनिक, दुसरं म्हणजे माझे मित्रमंडळी, तिसरं म्हणजे येथील मायबाप जनता की ज्यांची आम्ही कामं केलेत. अर्ध्या रात्री जरी फोन केला त्यांनी तरी तो फोन आम्ही उचलतो आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे एक एक कार्यकर्ता आमचा जो आहे, एक एक कार्यकर्ता बघा तुम्ही, हे सर्व निष्ठावंत आहेत. हे निष्ठावंत लोक मला निवडून देणार आहेत. आणि जी जनता आहे, आम्ही 5 वर्ष काम केलं, इमानदारीने केलं आणि आम्हाला सर्व जनता इमानदारीने मतदान करेल. आम्ही काम करताना जात पात धर्म पक्ष बघितलं नाही. त्याच्यामुळे मी विनम्रपणे जनतेला आवाहन करतो की जसं आम्ही तुमचं काम करताना जात पात धर्म बघितलं नाही, तसं मला मतदान करताना तुम्ही जात बघू नका, धर्म बघू नका, पक्ष बघू नका, कारण मी सर्वांचा आहे. काय सांगणार आहे? तुम्ही स्वतः नगरसेविका होती, आता साहेब प्रमोद शिंदे साहेब उभे आहेत आणि तुम्ही फिरतायत, काय रिस्पॉन्स कसा आहे? नक्की 5 वर्ष जे काम केलं, आणखीन आत्ता जे 4 वर्षाची जो त्यांनी जबरदस्तीने इलेक्शन घेतले नाही आहेत, मी जबरदस्तीनेच म्हणेन, कारण की त्यांना पूर्ण माहिती होतं की महानगरपालिकेमध्ये जे सरकार आहे उद्धवसाहेब ठाकरेंचं, जर ताबडतोब इलेक्शन्स घेतले असते तर त्यांना तोंडावर पडायला लागलं असतं. हे त्यांना माहिती होतं, म्हणून जाणून बुजून त्यांनी इलेक्शन्स लांबवल्याने फक्त केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने इलेक्शन्स आज होत आहे. आणि मी केलेल्या कामावरती, म्हणजे मी माझ्या एकटीचं म्हणत नाही, श्रेय आमच्या सगळ्या टीमचं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही जे एकत्र काम केलं आहे त्याचं आम्हाला ते लोक बरोबर आम्हाला फळ देणार आहेत. आणखी मला माझ्या जनतेवरती, माझ्या लोकांवरती विश्वास आहे, कारण की त्यांच्याकडे जेव्हा जातो आम्ही, ज्या प्रेमाने ते आपलं स्वागत करतात, आणखीन एक एक आठवण सांगतात की आमची अशी मदत झाली होती, आमची वेगळा नगरसेवक म्हणून गटार मीटर हे तर आपण करतच असतो, परंतु वैयक्तिकरित्या सुद्धा आम्ही लोकांशी जोडले गेलेलो आहे. त्यांच्या सुखादुःखात आम्ही प्रत्येक वेळेला असतो. त्याच्यामुळे मला माझ्या जनतेवरती, माझ्या लोकांवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याचं ते नक्कीच आम्हाला 16 तारखेला गुलाल आमची जनताच उधळणार. एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः नगरसेविका होते, तुम्ही लोकांची सेवा केलं, तुम्ही असं सांगतायत, मी पण पाहिलं आहे, पण तुमची तिकीट तुम्ही साहेबांना का दिली? माझी तिकीटच नाही आहे इथे. जो उमेदवार आहे तो पक्षाचा उमेदवार आहे. इथे माझी, तुझी, मनसेची वगैरे नाही. हे माझं तुमचं वाक्य मी जरा खोडून काढणार आहे की माझी, तुझी नाही, पक्षाचे उमेदवार आहेत. माझी तिकीट अशी वैयक्तिक अशी तिकीट कुठल्याही आमच्या प्रभागामध्ये, कुठल्याही शिवसेनेच्या असू द्या, मनसेच्या असू द्या, कुणाची वैयक्तिक अशी तिकीट नाही. हे तिकीट पक्षाने दिलेली तिकीट आहे. जो पक्षाने दिलेला उमेदवार आहे तो आमचा उमेदवार आहे. काय सांगणार आहे? गव्हाणपाडामध्ये भरपूर कामं आहेत, साहेबांनी सांगितलं पाण्याची समस्या आहेत, ते सोडवणार आहेत, पण तुकाराम कात्याने आज एक सभामध्ये बोलले की तिथल्या लोकांची पाणी बिकलं गेलं आहेत, काय सांगणार आहे? कातेसाहेबांनी काय बोलले खरंच मी ऐकलं नाही, तर तुमच्याकडनं मला कळलेलं आहे. पण जर प्रमोद शिंदे साहेबांनी पाणी विकलं असतं, प्रमोद शिंदे साहेबांनी जर हप्ते खाल्ले असते, घेतले असते, तर आज ते शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले असते आपली संपत्ती वाचवायला. आपण केलेलं कामाचं जे आपण केलेलं जे म्हणजे ह्यांनी कसा पक्ष बदलला, का बदलला, याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. जर त्यांनी काही चुकीचं नसेल केलं तर का पक्ष बदलला? तर त्यांनी जी केलेली जी कामं आहेत, जी कामं लोकांपर्यंत पोचलेलीच नाही आहेत, कारण ती कामं झालेलीच नाही आहेत. त्या कामामधनं फक्त मलिदा खायचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचे शिंतोडे दुसऱ्यांवर उडवायचं काम आता सुरू आहे. पण जसं आता शिंदेसाहेबांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही फक्त आम्ही केलेल्या कामाचा जो उजळणी आहे ही लोकांसमोर करतो आहे आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद पूर्ण वॉर्डमध्ये मिळतो आहे. मनसे सैनिक आहेत, काय सांगणार आहे तुम्ही लोक प्रचारात? सुरुवातीपासून फॉर्म भरण्यापासून जो प्रतिसाद भेटला आहे तो शेवटपर्यंत 16 तारखेला आम्ही निकाल बघणार आणि तुम्हालाही माहिती पडेल की साहेबांनी जे कामं केलेत, भरभरून प्रतिसाद, विष्णूनगर असून द्या, गव्हाणपाडा असून द्या, भारतनगर असून द्या, अतिशय साहेबांनी मोठ्या प्रमाणावरती काम मॅडमने आणि साहेबांनी केलं आहे आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र सैनिक नेहमीच शेवटपर्यंत उभे राहणार आणि निवडून आणणार साहेबांना. जाता का अपील करा लोकांना? लोकांना तर अपील आम्ही करतच आहोत की आम्ही असं म्हणत नाही की आम्हालाच वोट द्या. जसं शिंदेसाहेब म्हणत आहेत की बरेचसे कॅन्डिडेट आहेत, त्यातले तुम्ही कोण चांगलं आहे कोण वाईट आहे ठरवा आणि तेव्हा तुम्ही त्याचा विचार कराल तेव्हा एकच नाव समोर येईल, ते म्हणजे प्रमोद वसंत शिंदे. आणि ते लोक, आम्हाला विश्वास आहे लोक त्यांनाच निवडून देतील. आणि एक जाता जाता एक CN न्यूजचं मी अभिनंदन किंवा एक आभार मानतो की त्या दिवशी गव्हाणमध्ये एक कुंभमेळ्यामध्ये बिछडलेले भाऊ बहीण एकत्र त्या दिवशी भेटलेले होते. एक बऱ्याच वर्षानंतर जसे एकत्र भेटतात तसे ते भेटलेले होते. त्याबद्दल मी CN न्यूजचं अभिनंदन करतो.
चित्र समोर आलं तर आम्ही दाखवणारच. काय सांगणार आहे तुम्ही प्रचारामध्ये आलेत? मी हे सांगणार आहे, जे प्रमोद शिंदेने प्रभागामध्ये काम जे केलेलं आहे 148मध्ये त्याची पोचपावती तर पब्लिक मायबाप त्यांना देणारच आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र आले त्या दिवशीच आमचा 148चा विजय झालेला आहे. जिस तरह राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी एक साथ में आए हैं, कार्यकर्ता भी एक साथ हो चुके हैं और प्रमोद शिंदे को जिताने के लिए पूरी तैयारी. पीछे देखिए मनसे सैनिक, शिव सैनिक, साथ साथ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार के सभी कार्यकर्ता नेता यहाँ पर मौजूद हैं, चुनाव प्रचार कर रहे हैं और सभी के चेहरे पे एक खुशी है कि प्रमोद शिंदे वापस इस बार चुनाव जीत कर आएंगे. अब देखना ये है कि 15 तारीख को जो तस्वीर है किस तरह की होती है, किसे लोग अपना कीमती वोट देते हैं और 16 तारीख को कौन विन होता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.